नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण काळे चण्याची भरपूर तरी आणि रसाळ अशी भाजी बनवणार आहोत। तर ही भाजी तुम्हाला आवडली तर तुम्ही रेसिपीला शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मग चला आता आपण वळूया आपली रेसिपीकडे। सर्वप्रथम मी बघा याप्रमाणे 2 कप असे चणे घेतलेले आहेत। त्यात 3 कप असे मी पाणी घेतलेले आहे। थोडंसं असं तेल घालायचे आहे, थोडंसं मीठ घालूया, एक तेजपत्ता सुद्धा घालायचा आणि मंद आचेवर आपण त्याचे 5 ते 6 शिट्ट्या करून घेणार आहोत। असे करून ते मऊसूत शिजून जातील। तोपर्यंत आपल्या शिट्ट्या होत आहे तोपर्यंत बघा आपण भाजीचा मसाला तयार करून घेणार आहोत। त्यासाठी याप्रमाणे आपण कांद्याला व्यवस्थितशीर लाल असा करून घेणार आहोत। भाजत असताना याप्रमाणे आपण तिथे थोडंसं तेल घालायचं। बघा या स्टेजपर्यंत आपल्याला कांदे असे काळपट करायचे आहेत। या भाजीला आपण काळा मसाल्याची भाजी असे सुद्धा म्हणू शकतो। त्यात आता आपण बघा याप्रमाणे खोबरंसुद्धा भाजून घेणार आहोत। बघा असं आपलं खोबरं थोडं भाजलं गेलेलं आहे। आता आपण त्याच तव्यावरती याप्रमाणे आलं आणि लसूण थोडंसं भाजायचं, त्याला जास्ती काळपट करायचं नाही, त्याची फक्त ओलसरपणा कमी व्हायला पाहिजे। आता आपण सर्वात आधी मिक्सरमध्ये खोबरं बारीक करून घेणार आहोत। त्यानंतर आपण त्याच्यात कांदा वगैरे घालणार। हे बघा आपलं खोबरं थोडंसं बारीक झालेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये आलं आणि लसूण आणि जे कांदे करपवलेले होते ते आपण त्याच्यात घालणार आहोत आणि थोडी कोथिंबीर घालून आता तिथे एकदम मऊसूर असा आपण पेस्ट तयार करणार आहोत। हे बघा असं थोडं पेस्ट झालेलं आहे। आता आपण त्याच्यात थोडंसं पाणी घालून परत फिरवायचं आहे। बघा आपला मसाला एकदम मऊ असा झालेला आहे। तुम्ही हा मसाला भरपूर भाजींना यूज करू शकतात। ज्या भाजीला आपल्याला चांगली तरी आणि रसाळ बनवायची आहे तिला हा मसाला वापरू शकता। आता कढईत 2 ते 3 पड्या असं आपण तेल घातलेलं आहे। थोडीशी अशी हिंग घालायची आहे, जिरं व्यवस्थित तडतडलं की त्यानंतर जो आपण मसाला तयार केलेला आहे तो घालायचा आहे आणि त्या मसाल्याला आपण मस्त गॅसची फ्लेम थोडी मध्यम ठेवून त्याला तेल सुटेपर्यंत आपण त्या मसाल्याला परतवत राहायचं आहे। कढईत आपला मसाल्याच्या कडाला कसं तेल सुटत आहे याचप्रमाणे तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला फ्राय करायचा आहे आणि त्यानंतर त्याच्यात हळदची पावडर, मसाला तयार केलेला काळा मसाला हा ऑप्शनल आहे। जर तुमच्या घरात तो नसला तर फक्त तुम्ही त्याच्यात चना मसाला सुद्धा घालू शकतात, पण काळा मसाला असला तर लई भारी। आता त्याच्यात आपण थोडं धना पावडर घालणार आहोत आणि त्याला थोडंसं असं पाणी घालून व्यवस्थितशीर मसाल्याला आपण एकजीव करून घ्यायचा। छान कलर येण्यासाठी आपण त्याच्यात लाल मिर्च पावडर घातलेलं आहे। हे तिखट नसतं पण याच्याने कलर छान येतो। थोडंसं असं आमचूर पावडर घालायचं, याच्याने भाजीला एकदम छान चव येते। थोडं पाणी घालून आपण मसाल्याला छान असा फ्राय करून घ्यायचा आहे। बघा आपली मसाल्याला किती छान असं तेल सुटलेलं आहे। तुम्ही जे कोरडे मसाले मी चमचीनी कढईत डायरेक्ट घातलेले आहेत त्या मसाल्यांना एका वाटीत सगळे मसाले घेऊन त्याच्यात थोडंसं पाणी घालून पेस्ट तयार करून सुद्धा याच्यात घालू शकतात। ते करून पण याचप्रमाणे मसाल्याला तेल सुटणार आहे। 5 ते 6 शिट्टींमध्ये आपला चणा पण एकदम व्यवस्थितशीर शिजलेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये हे चणे पाणीसोबत घालायचे आहेत। हे बघा याप्रमाणे आता तुम्हाला त्याच्यात किती पाणी हवं त्याप्रमाणे तुम्ही भाजी घट्ट किंवा पातळ अशी करायची असेल तर तुम्ही
तुमच्या अंदाजाने पाणी घालू शकतात. मला अजून ती घट्ट वाटत आहे, तर त्यासाठी मी त्यात थोडंसं असं पाणी घालणार आहे. हे बघा. आता आपण त्याच्यात चवीप्रमाणे असं मीठ घालणार आहे. त्यानंतर भाजीला मंद आचेवर तेल सुटेपर्यंत राहू द्या.